नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नभा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। सार्थक आनंदी आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचले आहेत, कारण केदार आणि शलाका यांनी आनंदीला किडनॅप केलेले आहे आणि किडनॅप केलेल्या आनंदीला डांबून ठेवल्यामुळे सार्थकची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केदार, शलाका, वृंदा त्याचप्रमाणे सुधा करत आहेत। आणि सुधा ही कशाप्रकारे आनंदीकडून सार्थकसाठी डिवोर्स मिळवून घेणार आणि डिवोर्स मिळवल्यानंतर आनंदी तिच्या सगळ्या गोष्टींना काय उत्तर देणार, ती सार्थकला डिवोर्स देणार की नाही, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता केदारने आनंदीला बेशुद्ध केलेलं असतं आणि त्याच वेळेला शलाका ही तिला स्टोरूममध्ये घेऊन जाण्याची आयडिया करते। दोघेजणही तिला स्टोरूममध्ये घेऊन जातात आणि नंतर स्टोरूममध्ये आणल्यानंतर आनंदी थोड्या काळानंतर शुद्धीवर येते। दोघेही खूप घाबरलेले असतात। तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही आता माझं काही वाकडं करू शकणार नाहीत, कारण सार्थक सरांनी तसा कॅमेराच लावलेला आहे आणि आमच्या रूममधल्या कॅमेऱ्याने सगळं कॅप्चर केले। तुम्ही काहीच करू शकणार नाहीत, तुम्ही जेलमध्ये जाणार। आता आनंदीला तिथेच बेशुद्ध करत केदार हा येतो आणि वृंदाला सगळं काही सांगतो आणि सांगितल्यानंतर वृंदा म्हणते की तुम्ही पहिले जा आणि तो कॅमेरा जप्त करा, मग आपण पुढे बघूया काय करायचं ते। आता केदार त्यांच्या रूममध्ये जातो आणि त्यानंतर तो कॅमेरा तो जप्त करतो आणि म्हणतो की इथे कॅमेरा लावला होता का या सार्थकने? ठीक आहे, बघतो मी याच्यात काय आहे ते। तर त्या कॅमेरामध्ये सगळं काही कैद झालेलं असतं। केदार पुन्हा वृंदाच्या रूममध्ये येऊन म्हणतो की हे बघा, हा पुरावा आहे आई। तेव्हा ती म्हणते की मला जरा मोबाईलमध्ये लावून दाखवा काय असतं याच्यात ते, आणि कसलं काय त्याने रेकॉर्ड केलं तेही समजेल। त्यानंतर मग आता केदार म्हणतो की वा सासूबाई वा, तुम्ही तर खूपच छान प्लॅनिंग करता हो। नाही म्हणजे आम्हाला वाटलं होतं की तुम्हाला तर हे सगळं काही समजणार नाही। तेव्हा ती म्हणते की चला आता मला लवकरात लवकर दाखवा, सगळी ही मजा मस्ती करण्यापुरे, कारण आपल्याला लवकर हा कॅमेरा आणि यातल्या सगळे प्रूफ हे नष्ट केले पाहिजेत। त्याच वेळेला सार्थकचं तिथे येण्याच्या अगोदर हे लोक प्रूफ बघून मोकळे होतात आणि वृंदा म्हणते की केदारराव, चांगलीच माती खाल्लेली दिसते तुम्ही तर मास्क लावून गेलात, पण आनंदीने तुम्हाला बघितलंय, आता करायचं काय? त्याच वेळेला सार्थक घरी येतो आणि रूममध्ये आल्यावरती त्याला आनंदी दिसत नाही, तर तो कॅमेरा इकडे तिकडे चेक करू लागतो। तो म्हणतो की हा रूममधला कॅमेरा देखील काढलेला आहे, नेमकं काय झालं असेल मला खरंच काही कळत नाही आहे। सार्थक विचार करू लागतो की त्या कॅमेराबाबत नेमकं काय घडलं असेल, आनंदी तर रूममध्ये नाहीच, त्याचबरोबर हा कॅमेरा देखील या रूममध्ये नाही आहे, मी काय करू असा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला असतो। तो खाली येतो, सुधाला विचारतो की आई अगं आनंदी कुठे आहेत, त्या मला दिसत नाही आहे। सुधा म्हणते की आनंदी बहुतेक निघून गेली असणार, तिला कळलं आहे की आता मनोज हा दोषी आहे आणि म्हणूनच ती तुला डिवोर्स देऊन गेली असणार। तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की काय बोलतेस काय तू, डिवोर्स देऊन? माझ्याशी त्यांचं काहीच बोलणं झालेलं नाही। तेव्हा मग ती म्हणते की ती तुला सोडून जाणार हे निश्चित। तेव्हा सार्थक म्हणतो की काही झालं तरी आनंदी मोठ्या संकटात सापडलेले आहेत आणि त्यांना या संकटातून सोडवण्याचं काम हे माझं आहे, म्हणून आता मी पुढे बघतो काय करायचं ते। आता काय करायचं ते मलाच बघितलं पाहिजे। म्हणून तो बाहेर येतो आणि विचार करतो की मी कुठे काय फोन करू, बहुतेक आनंदी आईंकडे तर गेल्या नसतील ना। म्हणूनच तो मालतीला फोन लावून विचारतो की आई काय झालं, आनंदी तिकडे आले आहेत का? तेव्हा मालती म्हणते की नाही सार्थकराव, आनंदी इथे आली नाही आणि तुम्हाला मला थँक्यू बोलायचं होतं की तुम्ही खूप मोठे पुरावे शोधले आहेत आमच्या मनोजला सोडवण्यासाठी, आणि जे काही लीना वागते त्याबद्दल मला सॉरीही म्हणायचं होतं। तेव्हा सार्थक म्हणतो की नाही इट्स ओके आई, त्याचं मला काही वाटलेलं नाही, मी फक्त आनंदीला शोधतोय। तर इथे केदार म्हणतो की आनंदीच्या बाबतीत आता पुढे काय करायचं आहे, तिला आपण डांबून ठेवलं आहे, तिला बेशुद्ध तर केलं आहे, आता पुढे काय करावं लागेल? तेव्हा वृंदा म्हणते की आता तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही, तुम्ही डोकं चालवण्यात एकदम एक्सपर्ट नाही आहे, मला समजलं आहे, तुम्ही नेहमीच माती खाता, त्यापेक्षा आता माझं ऐका मी काय सांगते ते। आता हे जे पुरावे आहेत ना ते आपण सुधाकडे जाऊन देऊया। तेव्हा केदार म्हणतो की काय सासूबाई, तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय, ते पुरावे तिकडे जाऊन द्यायचे आणि मी फासावर लटकणार म्हणजे ना? तितक्यात भिंगरी येते। तेव्हा भिंगरी आल्यावर तिघेजणही लगेच विषय बदलतात आणि नंतर भिंगरी निघून गेल्यावर वृंदा म्हणते की केदारराव माझा ऐका, तुम्ही काय करायचं आहे हे बघा, आता मी एका दगडात दोन पक्षी मारणार आहे, तुम्ही जेलमध्ये पण जाणार नाही आणि आनंदी पण इथून घराच्या बाहेर जाणार। आता वृंदा ही सुधाला म्हणते की सुधा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। आता सुधाला वृंदा जाऊन ते CCTV कॅमेऱ्याचं फुटेज देते आणि म्हणते की हे बघ, सार्थकने हे जे काही केलं आहे ना ते एका गुन्हेगाराला अडकवण्यासाठी केलेलं आहे आणि केदाररावांचा कुर्ता तिथे सापडलाय असं केदाररावांना घाबरवलं आहे आनंदीने, आणि म्हणूनच खरा गुन्हेगार कोण आहे ते पाहण्यासाठी सार्थकच्या
गैरहजेरीत केदारराव तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचा मोबाईलमध्ये हा फोटो आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे। याचा अर्थ असा आहे ना की सार्थक केदारलाच पकडणार। पण अगं मी तुला सांगते, खरा खुनी केदार नाही आहेच, तो मनोजच आहे या सगळ्याच्या मागे। मग मी आता तुला एक सुचवते, तू एक काम करू शकतेस, त्या आनंदीला तुला कायमचं घराबाहेर काढायचंच आहे ना, मग मी तुला एक प्लॅन सुचवते। तेव्हा लगेच पुढे सुधा म्हणते की कोणता प्लॅन, काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा ती म्हणते की तू एक काम कर, आता तसंही भाऊजींच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, तू एक काम कर, तिला सांग की मी मनोजला सोडवते आणि मनोजला सोडवल्यानंतर तुला सार्थकला डिवोर्स द्यावा लागेल, असं सरळ तिच्यासमोर बोलून मोकळे हो। म्हणजे काय आहे, तिच्या भावासाठी ती सार्थकला डिवोर्स द्यायला तयार होईल। म्हणजे दोन्ही बॅद गेल्या, एकतर मनोजचं काम बाजूला झालं आणि आनंदी कायमची आपलं घर सोडून गेली। तेव्हा सुधा म्हणते की नाही, मी यांच्या गुन्हेगाराला कशी काही शिक्षा नाही मिळवून देऊ शकत, मला शिक्षा मिळवून दिलीच पाहिजे। तेव्हा ती म्हणते की हे बघ सुधा, हे सगळं समजून घे, त्याशिवाय काही आनंदी नावाची बॅद आपल्या घरातून जाणार नाही। आणि लक्षात ठेव, उद्या जाऊन ती जर सार्थकच्या आयुष्यात राहिली तर सार्थकच्या बाबतीतही असं काही वाईट घडू शकतं, तुला हे जमेल का? तेव्हा सुधा म्हणते की नाही, मी सगळं बघते। तेव्हा मग आता वृंदा सांगते की आनंदीला स्टोरूममध्ये ठेवलेलं आहे आणि स्टोरूममध्ये जाऊन ती आनंदीला गाठते आणि म्हणते की हे बघ आनंदी, हे डिवोर्सचे पेपर आहेत, मी तयार केले आहेत। आता मी तुला एक विनंती करते, ते म्हणजे की तुझ्या भावाला मनोजला मी सोडवते, मी केस मागे घेते, पण त्या बदल्यात मात्र तुला माझ्या मुलाला सार्थकला सोडवावं लागेल। तू प्लीज लक्षात घे, तुझ्या आयुष्यात सार्थक जेव्हापासून आला आहे आणि तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख आणि यातनाच आहेत, किती सहन करतो आहे माझा मुलगा। आणि आमच्या घरालाही फार मोठा धक्का बसला आहे, यांच्या जाण्यानंतर खूप त्रास झाला आहे आणि या सगळ्याला कारणीभूत तुझा भाऊ आहे, म्हणजे अगदी इनडायरेक्टली तूही या सगळ्याला कारणीभूत आहेस। म्हणून प्लीज तू या घरातून निघून जा कायमची, मी तुझ्या पुढे पदर पसरते, हवं तर भीक मागते माझ्या मुलाच्या सुखाची, पण प्लीज इथून निघून जा। असं म्हटल्यावर आता आनंदीला तिथून काढलं जातं आणि आनंदीने ठरवलेलं असतं की सार्थकला डिवोर्स द्यायचा। पण मात्र भिंगरी आनंदीला भेटते आणि म्हणते की काल मी सुधा काकू आणि वृंदाताईंना बोलताना पाहिलं, त्या दोघी बोलत होत्या आणि सुधाताईला त्या वृंदा काकूने सांगितलं की तू आनंदीला डिवोर्स द्यायला सांग आणि त्या तुमच्यामध्ये आणि सार्थक सरांमध्ये फूट पाडायला बघतात। हे सगळं डोकं हे सुधा काकूचं नाही आहे, या सगळ्याला वृंदाताई कारणीभूत आहेत, असं सगळं ती सांगते। आणि आनंदीच्या लक्षात येतं की मला डिवोर्स देण्यासाठी मुद्दामच वृंदा काकूचा हा प्लॅन आहे, केदार सरांना त्यांना निर्दोष सोडवायचं आहे आणि मलाही घरातून बाहेर काढायचं आहे, म्हणून त्यांनी हे प्लॅनिंग केलं आहे। म्हणूनच आता आनंदी म्हणते की नाही, मी सार्थक सरांना डिवोर्स नाही देऊ शकत। सुधा म्हणते की हे तू काय म्हणतेस? तेव्हा वृंदाला ती म्हणते की हे बघा वृंदा काकू, तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ना मला चांगलंच समजलेलं आहे, पण या सगळ्याला कारणीभूत माझा भाऊ नाही तर केदार सराच आहेत आणि या सगळ्यामध्ये प्रूफही आम्हाला सापडलेलं होतं, पण तुम्ही काय केलं ह्याची मला कल्पना नाही। आनंदीचं ते बोलणं ऐकून सुधाचा आणि वृंदाचं ते बोलणं ऐकून सार्थकला खूपच राग येतो आणि सार्थकने आता ठरवलेलं असतं की काहीही करून खऱ्या गुन्हेगाराला म्हणजेच केदारला फासावर लटकवायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आनंदीने सार्थकला डिवोर्स द्यायला नकार दिलेला असतो। म्हणूनच आता वृंदाचा हा प्लॅन देखील पुन्हा फोल गेलेला असतो। आता या सगळ्याच्या बाबतीत सुधाला आनंदी कशाप्रकारे समजवेल आणि खरा पुरावा सुधासमोर आनंदी सार्थक कशाप्रकारे आणणार हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्येच पाहायला मिळेल। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।